काही पालकांची मला वारंवार तक्रार येते की आमचा मुलगा अभ्यास करत नाही, वारंवार किरकिर करतो, त्याचा चिडचिडेपणा वाढलेला आहे, त्याचं तब्येत वाढत नाही, अशा अनेक तक्रारी हल्ली मी ऐकत आहे. या सर्व तक्रारी मागचं एकच कारण, त्या मुलांचं पहिली गोष्ट म्हणजे खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण हे जास्त असू शकतं. ह्या गोडानं काय होतं तर त्या मुलांच्या शरीरामध्ये जंताचं प्रमाण हे फार वाढतं आणि हेच जंत काही कालांतराने त्याची अंडी घालून त्या अंड्यांचं रूपांतर हे कृमीमध्ये होतं. या कृमी काय करतात, त्या मुलांना पूर्ण अस्वस्थ करतात. अस्वस्थ केल्यामुळे त्यांच्या चिडचिडेपणा वाढतोय. अभ्यास करायला बसलं तर अभ्यास सोडून नाही त्या गोष्टी करत बसतात. याचं होण्यामागचं एकच कारण ते म्हणजे ते जंत. हे जंत तुम्ही कसं कमी करू शकता? पहिली गोष्ट, मुलांना गोड खायला कमी द्या. दुसरी गोष्ट, त्यांना पाण्याचं प्रमाण हे जास्त द्या. व महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक दुकानामध्ये विडंग म्हणजेच वॉवडिंग नावाची पावडर मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा पावडर घालून ती मुलांना पाजायला द्या. याच्याने ते कृमी व जंत दोन्हीही नष्ट होतात. तसेच समजा तुम्हाला विडंग किंवा वॉवडिंग मिळत नसेल तर बाजारामध्ये हे विडंगारिष्ट म्हणून नावाचं जे औषध मिळतं, हे विडंग म्हणजेच वॉवडिंग याच्यापासून तयार केलेलं असतं. याचे देखील डोसेस देऊन तुम्ही मुलांचे कृमी व जंत नष्ट करू शकता. धन्यवाद.